येणारं नवीन वर्ष 2024 हे आपल्या सर्वच नागरिकांना, सर्वच आपल्या रहिवाशांना हे चांगलं सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावं त्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे ते निश्चितपणाने चांगलं काम करत आहे मुंबई, महाराष्ट्रामध्ये. आणि विशेष करून मुंबईमध्ये बघितलं असेल, सुशोभित मुंबई, विकसित मुंबई, सुरक्षित मुंबई अशा प्रकारे आपण संपूर्ण मुंबईचं कायापालट करण्याचा संकल्प केला. त्या दृष्टीने पावलंही टाकलेले, कामही बऱ्याच ठिकाणी होतात. आणि त्यामुळे निश्चितपणानं या 2024मध्ये एक चांगलं वातावरण आपल्या मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि आपण चांगल्या पद्धतीने या नवीन वर्षाचं स्वागत करू. तर सर्वप्रथम मी तुम्हाला जे आपण विधान परिषद हिवाळी अधिवेशन झालेलं होतं त्यामधून तुमच्या निर्वाचन क्षेत्राची जनतेचे जे विकास कार्य मुद्दे होते ते सगळे मतलब एक कौतुकपणाने तुम्ही उचलून घेतलं, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर? मुख्य म्हणजे आपण या क्षेत्राचा मी प्रतिनिधी असल्यामुळे निश्चितपणानं या विभागातल्या ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, जी विकासाची कामं आहेत ती आपण आपल्याला त्या सभागृहामध्ये मांडणं फार आवश्यक आहे. आणि त्याचा पाठपुरावा करून ती कामं संमत कशी करून घेता येईल हे त्या दृष्टीने आम्ही बघत असतो. आणि त्याशिवाय आपण यशस्वी सुद्धा झालेलो आहोत. तर निश्चितपणाने काही म्हाडाचे विषय असतील आणि कलेक्टरांची सुद्धा, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे यश आलेल्या सकारात्मक दृष्टिकोनातून सरकार त्या ठिकाणी पाहत होतं. सर, संपूर्ण देशामधून मुंबईतून अयोध्या जायला ते एक लाट उमटलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय आणि काय व्यवस्था केलेली आहे आपल्या निर्वाचन क्षेत्राचे राम भक्त जनतामधून काय व्यवस्था केली? जास्तीत जास्त इथून सर्वच अयोध्येसाठी आपण रवाना होत आहोत. असते एक टप्प्यामध्ये सर्वच अयोध्येला आपले शिवसैनिक सुद्धा जात आहेत. आणि निश्चितपणाने सर्वच आमचे जे पदाधिकारी आहेत ते एक चांगल्या दृष्टिकोनातून सर्वच पदाधिकारी अशा पद्धतीने 22